दुसरा इतिहास अध्याय 23। 7व्या वर्षी यहोयादाने आपली मजबूती करून शतपती अजर्या बिन यहोराम, इश्माएल बिन यहोहानान, अजर्या बिन ओबेद, मासेया बिन अदाया आणि अलीशाफाट बिन जिक्री यांच्याशी करार करून त्यास आपल्या पक्षाचे केले। त्यांनी यहुदा देशभर फिरून त्यातील सर्व नगरातून लेवी आणि इस्रायलाच्या पितृकुळांचे प्रमुख पुरुष यास एकवट केले आणि ते यरुशलेमेस आले। सर्व मंडळीने देवाच्या मंदिरात राजाशी करार केला। यहोयादा त्यास म्हणाला, दाविदाच्या वंशजांविषयी परमेश्वराने सांगितले आहे त्याप्रमाणे राजपुत्राने गादीवर बसावे। तुम्हास करावयाचे ते हेच की तुमच्यातल्या याजकांपैकी व लेव्यांपैकी 1/3 लोक शब्बाथ दिवशी येत असतात त्यांनी द्वारपालांचे काम करावे। 1/3 लोकांनी राजमंदिरावर पहारा करावा आणि 1/3 लोकांनी तळाच्या वेशीपाशी असावे आणि बाकीच्या सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात राहावे। याजक व सेवा करणारे लेवी याखेरीज कोणी देवाच्या मंदिरात येऊ नये, त्यांनीच मात्र आत यावे, कारण ते पवित्र होत। बाकीच्या सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराचा पहारा करावा। लेव्यांपैकी प्रत्येक मनुष्याने आपापल्या हाती शस्त्रे घेऊन राजासभोवती उभे राहावे। कोणी मंदिराच्या आत आला की त्यास मारून टाकावे। राजा आत बाहेर येईल जाईल तेव्हा तुम्ही त्याचबरोबर असावे। यहोयादा याजकाच्या आज्ञेप्रमाणे लेव्यांनी व सर्व यहुद्यांनी केले। त्यातल्या प्रत्येकाने शब्बाथ दिवशी आत येण्याची ज्यांची पाळी असे व कामावरून परत जाण्याची ज्यांची पाळी असे त्यांची व्यवस्था केली। यहोयादा याजकाने कोणत्याही पाळीपाळीने येणाऱ्या लेव्यास निरोप दिला नव्हता। दावीद राजाचे भाले, बर्चा व ढाली जी देवाच्या मंदिरात होती ती यहोयादा याजकाने घेऊन शतपतींना दिली। त्याने प्रत्येक मनुष्यास आपापल्या हाती हत्यार घेऊन मंदिराच्या वेदीच्या व मंदिराच्या जवळ राजासभोवती उजव्या व डाव्या बाजूस उभे राहावयास सांगितले। मग त्याने राजकुमारास बाहेर आणून त्याच्या शिरी मुकुट ठेविला आणि त्यास आज्ञापट देऊन राजा केले। यहोयादा व त्याचे पुत्र यांनी त्यास अभिषेक केला। तेव्हा सर्व लोक म्हणाले, राजा चिरायू होवो। लोक धावत पळत आहेत व राजाची स्तुती करीत आहेत ही गडबड ऐकून अथल्या परमेश्वराच्या मंदिरात लोकांकडे आली आणि पाहते तो राजा प्रवेशस्थानी आपल्या नेहमीच्या स्तंभापाशी उभा आहे। सेनानायक व कर्णे वाजविणारे राजाजवळ आहेत। देशाचे सर्व लोक कर्णे वाजवून आनंद करीत आहेत। गाणारे व स्तवन शिकविणारे वाद्ये वाजवीत आहेत। हे अथलेच्या दृष्टीस पडले तेव्हा ती आपली वस्त्रे फाडून फितुरी रे फितुरी असे म्हणाली। मग यहोयादा याजकाने सेनेवरील शतपतीस बाहेर आणून आज्ञा केली की तिला सैन्याच्या रांगेतून बाहेर काढा। तिच्या मागून जो जाईल त्याचा वध करा, कारण परमेश्वराच्या मंदिरात तिचा वध होऊ नये असे याजकाने सांगितले। तेव्हा त्यांनी तिला जाण्यासाठी वाट केली। राजमंदिरी जाण्याच्या घोडवेशीने ती निघून गेली। तेथे त्यांनी तिला जीवे मारिले। यानंतर यहोयादा राजा व प्रजा यांनी परमेश्वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादाने त्याजकडून परमेश्वराशी करार करविला। तेव्हा सर्व लोकांनी बाल दैवताच्या देवळात जाऊन ते मोडून त्याच्या वेद्या व मूर्ती यांचा भुगाभुगा केला आणि बालाचा याजक मत्तान याचा वेद्यांसमोर वध केला। मोशेच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे व दाविदाने नेमून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वरास होमबली अर्पून आनंदाने गायन करावे म्हणून दाविदाने लेवीय याजकांची परमेश्वराच्या मंदिरात वाटणी करून दिली होती। त्यांच्या हाती यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराचे अधिकार सोपविले। कोणत्याही प्रकारे कोणी अशुद्ध असला तर त्याचा आत प्रवेश होऊ नये म्हणून
त्याने परमेश्वराच्या द्वाराशी द्वारपाळ नेमिले. शतपती, अमीर उमराव, लोकांचे सुभे व देशचे सर्व लोक यास त्याने बरोबर घेऊन परमेश्वराच्या मंदिरातून राजास बाहेर आणले. ते वरच्या वेशीतून निघून राजमंदिरात आले आणि राजा राजासनावर बसला. या प्रकारे देशचे सर्व लोक आनंदित झाले व नगरात शांतता झाली. अथलेचा त्यांनी तलवारीने वध केला.